सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. जीवनाची 60 सुवर्ण वर्ष पूर्ण. आनंद, संघर्ष, जबाबदारी आणि संस्काराचा प्रवास. 60 वर्षाच्या जीवन प्रवास सुरू करणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही आहे. संघर्ष, जबाबदाऱ्या, कुटुंबाची साथ, देवाची कृपा या सगळ्यांच्या आशीर्वादाने जेव्हा 61वे वर्ष सुरू होते तेव्हा साजरा केला जातो 61 सोहळा. हा सोहळा म्हणजे आयुष्याला वंदन, पालकांच्या त्यागाला मानाचा मुजरा आणि पुढील आयुष्य अधिक शांत, अधिक आध्यात्मिक जगण्याचा संकल्प. चला तर मग आपण जाणून घेऊया 61 सोहळ्याचे खरे महत्त्व आणि आपल्या संस्कृतीतील त्याचे स्थान. जेव्हा आयुष्याची 60 वर्ष पूर्ण होतात आणि 61वे वर्ष सुरू होते तेव्हा आपल्या संस्कृतीत साजरा केला जातो 61 सोहळा. हा केवळ वाढदिवस नाही, हा आहे कृतज्ञतेचा उत्सव, आयुष्याला वंदन करण्याचा क्षण. 61 म्हणजे व्यक्तीच्या आयुष्यातील 61वे वर्ष पूर्ण होऊन 60 वर्षाचा एक पूर्ण म्हणजे संवत्सर चक्र संपून 61वे वर्ष सुरू होते. हिंदू धर्मात याला विशेष असे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व देखील आहे. आपल्याला प्रश्न पडतो 61 म्हणजे काय? हिंदू धर्मामध्ये 60 संवत्सराचे एक पूर्ण कालचक्र मानले जाते. हे कालचक्र प्रभव ते अक्षय अशी 60 वर्षाची नावे आहेत. जेव्हा 60 वर्ष पूर्ण होते तेव्हा एक संपूर्ण कालचक्र पूर्ण होतं आणि 61वे वर्ष म्हणजे नव्या जीवनचक्राची सुरुवात. म्हणूनच 61वे वर्ष विशेष मानले जाते. ह्याचा कोणत्या ग्रंथामध्ये उल्लेख झालेला आहे तर 61चा उल्लेख एखाद्या पुराणात नाही, पण ग्रहसूत्र, धर्मशास्त्र, स्मृती ग्रंथामध्ये 60 वर्ष पूर्ण झाल्यावर शांती करण्याचा उल्लेख आहे. धर्मशास्त्र आणि ग्रहसूत्रानुसार काय म्हणलेलं आहे की 60 वर्ष पूर्ण झाल्यावर शांती करावी असा उल्लेख सांगितला आहे अध्यात्मामध्ये. म्हणजे याला काही ठिकाणी 61 असेही म्हणतात. हा सोहळा म्हणजे काय? गृहस्थाश्रमातून वानप्रस्थाकडे जाण्याचा संकेत. म्हणजे काय की आता हळूहळू जबाबदाऱ्या पुढच्या पिढीकडे सोपवून आध्यात्मिक जीवनाकडे वळण्याची वेळ. ह्या सोहळ्यामध्ये काय केलं जातं नक्की तर 61 सोहळ्यामध्ये सामान्यतः गणपती पूजन अर्चन केलं जातं, नवग्रह शांती केली जाते, अभिषेक, रुद्रपाठ, आयुष्य सुप्त पठण, होम, हवन हे सर्व विधी केले जातात. पती पत्नीचा सन्मान केला जातो, मुलं नातवंडे त्यांना ओवाळतात, आशीर्वाद घेतात. हा क्षण अत्यंत भावनिक असतो. स्त्री आणि पुरुष दोघांचंही 61 वर्ष केलं जातं. पुरुष असलं तर पुरुषाचं पण 61 वर्ष केलं जातं आणि स्त्री असलं तर स्त्रियाचं पण 61 वर्ष केलं जातं. ज्यांचं 61 आहे कसं साजरा करायचं तर त्या दिवशी ज्या दिवशी 61 आहे त्यांनी त्या दिवशी संकल्प करायचा. 60 वर्ष पूर्ण केल्याबद्दल देवाचे आभार मानायचे आणि पुढील आयुष्य शांततेत जावं अशी देवाला प्रार्थना करायची. अभिषेक करायचं, शिवलिंगावर रुद्रपाठ अभिषेक करायचा, आयुष्य सुप्तचं पठण करायचं. काही ठिकाणी नवग्रह शांती पण केली जाते, होम हवन केलं जातं, अग्नी प्रज्वलित करून होम हवन केलं जातं, मंत्रोच्चारासह आहुती दिली जाते. कशासाठी दिली जाते की आरोग्य, दीर्घायुष्य, शांतता यासाठी. या दिवशी पती आणि पत्नींचा दोघांचाही सन्मान केला जातो, नवीन वस्त्र परिधान केलं जातं, मुलं नातवंडे औक्षण करतात. काही ठिकाणी फुलाचा हार, शाल, श्रीफळ देतात. ते नातेवाईकांना आमंत्रण दिलं जातं, प्रसादाचं वितरण केलं जातं. आपण यथाशक्ती प्रमाणे हॉल बुक सुद्धा करून हे केलं जातं किंवा आपल्या घरगुती पद्धतीनं सुद्धा केलं जातं. दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात हे साजरं होतं. महाराष्ट्रातही काही आता पारंपरिक पद्धतीने काही ठिकाणी केलं जातं. ह्याचा मुख्य उद्देश काय असतो की देवाचे आभार मानणे, पुढील आयुष्य आध्यात्मिकतेकडे वळवणे, कुटुंब एकत्र आणणे, संस्कार जपणे हा आजचा उद्देश आहे. आता आपल्याला प्रश्न पडतो शाल कशामुळे दिली जाते. शाल म्हणजे काय? सन्मान आणि आदराचं प्रतीक असतं. ज्येष्ठांचा गौरव करण्यासाठी, तुमच्या आयुष्याचा आम्हाला अभिमान आहे असा भाव व्यक्त करण्यासाठी. श्रीफळ का देतात? श्रीफळ पवित्र मानलेलं जातं, समृद्धी, शुभत्व आणि पूर्णत्वाचं प्रतीक असतं. देवाला अर्पण करून मग मानाच्या व्यक्तीला ते दिलं जातं. आधी देवाला देतात. कसं दिलं जातं की पती पत्नीला नवीन वस्त्र परिधान करून
बसवले जातं, पाटावर किंवा खुर्चीवर बसवलं जातं आणि मुलं किंवा नातेवाईक शाल अंगावर घातली जातात. हातात श्रीफळ, फुलाचा हार, पुष्पगुच्छ दिला तर हारसुद्धा घातलं जातं व त्यांचं औक्षण केलं जातं. हा क्षण खूपच भावनिक आणि आनंदाचा असतो. फेटासुद्धा बांधतात. फेटासुद्धा हे मान, सन्मान आणि गौरवाचं प्रतीक असतं. कुटुंब प्रमुखाचा आदर व्यक्त करण्यासाठी की तुमचा आयुष्य प्रवास अभिमानास्पद आहे असा संदेश देण्यासाठी फेटा बांधला जातो. आणि हे महिला आणि पुरुष दोघांचे एकसष्टी केली जाते. औक्षण केलं जातं. काही काही ठिकाणी तर काय होतं की 61 दिवे करतात, कणकीचे करतात किंवा धातूचे दिवे आणून धातूचे दिवे 61 दिवे ताटात ठेवून त्याच्याने औक्षण केलं जातं. काही काही ठिकाणी तर तुलाभार सुद्धा केलं जातं. तुलाभार म्हणजे काय असतं, त्यांच्या वजना एवढे धान्य, साखर, फळे किंवा सोने, चांदी काही आता दान केलं जातं. याला तुलाभार असं म्हणतात. हे 61 तुलाभार का करतात? कारण काय की महाराष्ट्रात सहसा फक्त शांती, होम, सत्कार करतात, पण काही कुटुंब विशेष मान म्हणून तुलाभार दान करतात. हे अनिवार्य नसतं, आपल्या आपल्या मनावर असतं, ऐच्छिक असतं. तुलाभार करण्यामागचा भाव काय असतं की कृतज्ञता, दानधर्म, देवाने दिलेले परत समाजाला अर्पण हा भाव. ह्याच्यासाठी तुलाभार सुद्धा केली जाते. म्हणजे त्या व्यक्तीचं जेवढं वजन आहे ते तेवढ्या वजना इतकं आपण साखर, गूळ आपल्याला जे वाटलं व्यवस्थित ते आणायचं. काही काही ठिकाणी पुस्तके सुद्धा, धार्मिक पुस्तके सुद्धा दिली जातात. आपल्या आपल्या मनाप्रमाणे कोणतीही वस्तू आणून दिली जाते. म्हणजे धान्यापैकी साखर, गूळ असं काही दिलं जातं, तांदूळ. 61 आपल्याला सांगते की जीवन केवळ कमावण्यासाठी नाही, अनुभव वाटण्यासाठी आहे. कारण काय, 61 साजरी केल्यामुळं काय होतं की कुटुंब सगळे एकत्र येतात. त्या निमित्ताने हे कुटुंबाचं म्हणजे कुटुंबामध्ये प्रेमसुद्धा निर्माण होते, सकारात्मक भावना निर्माण होते हे केल्यानंतर. आणि हे काय भजन, पूजन त्या दिवशी सुद्धा काही काही ठिकाणी केलं जातं. काही काही ठिकाणी कीर्तन वगैरे सुद्धा केलं जातं. आणि हे काय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या पिढीला संस्कार दिलं जातं. कृतज्ञतेचा सोहळा असतो हा. 60 वर्ष सुखरूप पार पडली ही देवाची मोठी कृपा आहे, म्हणून या दिवशी देवाचे आभार मानले जातात. आतापर्यंत साथ दिलीस, पुढेही अशी कृपा राहते अशी देवाला प्रार्थना केली जाते. 61 सोहळ्यामध्ये आधीच सांगितलं की कुटुंब एकत्र येण्याचा एक सुंदर प्रसंग असतो. नाते दृढ होतात, मुलांना परंपरेची ओळख होते, संस्कार जपले जातात. आजच्या काळात का आवश्यक आहे तर कारण काय, आजचं धावपळीचं जीवनामध्ये आपण परंपरा विसरत चाललो आहोत. पण असे सोहळे आपल्याला आपल्या मुळाची आठवण करून देतात. आपली संस्कृती किती समृद्ध आहे हे आपल्याला जाणवते. 61 हा फक्त वाढदिवस नाही, हा आयुष्याच्या संपूर्ण प्रवासाला केलेला नम्र प्रणाम आहे. 60 वर्ष, कधी आनंद, कधी संघर्ष, कधी जबाबदारीचे ओझे, तर कधी यशाचा आनंद. या सगळ्या क्षणांनी एक व्यक्ती घडते, एक कुटुंब घडते, एक संस्काराची परंपरा घडते. आज 61व्या वर्षात पाऊल टाकताना आपण या सर्व अनुभवांना वंदन करतो, पालकांच्या त्यागाला प्रणाम करतो आणि देवाचे आभार मानतो की इतका सुंदर जीवन प्रवास त्यांनी दिला. 61 आपल्याला शिकवते आता आयुष्य थोडं शांततेने जगायचं, भजन, पूजन, नामस्मरणात वेळ घालायचा, नातवंडांना संस्कार द्यायचे आणि पुढील पिढीला अनुभवाची शिदोरी द्यायची. ही परंपरा विधी आहे पवित्र, त्यासोबत आपल्या संस्कृतीची ओळख पण आहे, आपल्या मुळाशी जोडणारी साखळी आहे. 61 म्हणजे आयुष्याचा सन्मान, अनुभवाचा उत्सव आणि नव्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात. शुभ मंगलम, शुभ मंगलम.